डबलवाडी मंडळासाठी आम्हा
महत्त्वाचा या ठिकाणी आमंत्रित केलं मी स्वतः गुरुवास गुरु आणि आजच्या या डबलवारीसाठी आंबेडकरने डबलवारी भजनाच्या कार्यक्रमासाठी प्रतिस्पर्धी जे लाभले ते म्हणजे सन्माननीय संतोष बुवा जोई हे माझ्या दोन्ही भजन मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मातृदेव सेवा संस्था यांचे मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी जमलेले या भजनवारीसाठी आज उपस्थित आहेत ते म्हणजे आदरणीय चंद्रकांतजी राठोड यांचे देखील मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे जमलेले भजन रसिक यांचे आशीर्वाद गोवाची कोरसवाडी यांचे देखील आभार मानतो। या ठिकाणी मला पाहण्यासाठी निखिल गाडी आणि तबल्यावर ते ऋषिकेश मेस्त्री यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्राचा आराध्य विघ्न हस्ता गणपती माझी ग्रामदेवता स्वयंभू मुलेश्वराचा आशीर्वाद घेऊ, स्वयंभू मुलेश्वराचा आशीर्वाद घेऊ, आई हेरुबाईच्या चरणी होतो। त्याचप्रमाणे सत्याचा वाणी श्री सत्यनारायण यांना वंदन करून तुम्हाला सर्वांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला वंदन करून श्रीदेव महादेवाचा आशीर्वाद घेऊ। संपूर्ण जगताचा हा देव जो गणपती पाहतो परस्त्री माते सर्व करणाऱ्या श्रीमंतयोगी राजा शिवछत्रपती चरणी मनाला पूजा करू। या ठिकाणी या आपल्या वारीच्या पैसा सर्वांना सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। सर्वांचे आभार। वेळ कमी आहे आणि दोन्ही भुवनांची भजनं होणार आहे। त्या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण आपण ज्या हेतूने या ठिकाणी आपण दोन्ही भुवना आपण आमंत्रित केला ते म्हणजे त्या परमेश्वराचं भजन। त्या भजनाला प्रथेप्रमाणे आज हा वारसा लाभला, तो पंचरत्नांचा वारसा लाभला। स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम असतील, स्वर्गीय विलास बुवा पाटील असतील, स्वर्गीय परशुराम बुवा पांचाळ असतील, चिंतामणी बुवा पांचाळ असतील, जयराम बुवा हरिभाऊ अशी थोर दिग्गज मंडळींनी हा हरिनामाचा वारसा आपल्याकडे दिला। त्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करतो। आमचे आदरणीय चंद्रकांतजी राठोड याचकडून हे भजनाचा प्रारंभिक 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलं। मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं समोर बसले आदरणीय अरुणजी दोन्ही बुवांना फोन करून प्रत्येक वेळी कल्पना देणं आज त्यांनी हा कार्यक्रम जुळून आणले आम्हाला बुवांचा। तरी ह्यो जोडीवाला माझं वर्षात एकदा भेटा अजून त्याचा सामान निवान काही तोपर्यंत बुवा पूर्ण लढवणार, काय टेन्शन घेऊ। Ah
Kulaswami
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हरी छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद कैलासवासी परशुराम पाटला कैलासवासी चिंतामणी पाटला कैलासवासी जयराम गाडीकर आधी काय डबलबाजी भजन चालतात. आज हे व्यासपीठ ज्याने कोणी आपल्याला दिलं असेल या डबलबाजीच्या माध्यमातून ते स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे नाही का. आणि आज या ठिकाणी एक आनंद देखील होतो की माझ्याच विभागात हुआ आज डबलबाजी करून संधी मागा भेटली. त्याच्यामुळे याच्या देखील कसं आवडतं वगैरे असं आता म्हणजे यांच्याबरोबर भजन करून ती मजा येते. कारण काय हे बाकी मागा नाही काय आज पण ते इतर त्या काय करून जाते त्या कोणाच्या लल्लाटीत नाही. म्हणजे सगळे म्हातारीचे आवाज काढते मी मुलांचा आवाज काढतो एक एक फक्त 10 टाकीत ह्या बोलताय का आता बुवा तुमची आधी बाजूकरांनी मारून घेतली कारण बुवांचा आधी सामान दिलेला नाही त्याचा जोक वाढा माझा बुवा अगोदर कल्पना दिली असतं 2-2-3-3 पकवान घरात आलेलं असतं तुमच्यासाठी काय नाही जो माणूस भरतात पण गोड व्यक्ती आज आम्ही दोन्ही देवगड तालुक्यातले आहोत. माझा गाव वाडा तालुका देवगड आणि हिंसा गाव पुडी तो पण तालुका देवगड. पण अतिशय हर होणारी कलाकार म्हणून जरा जोरदार आपल्या बुवांसाठी काळ्यावर जाते ह्या फक्त बोललंय तुमची कळ काढून तुमची आता पेटले. आता मला भजन होईपर्यंत जर याचा सामान दिला ना तर मला वाटतं कोण घरी गेला तरी म्हणजे असेच नाही पण तो पाहूनचार करून जेव्हा तेव्हा घालताना पाकिट पण देतो. त्यामुळे काय घाबरू नको फक्त सामान आल्या फोन करीत राहा खरी त्याची सवय काय असतात सामानवाल्या पाठी घ्यावं लागतं. पण आज खरोखर अडचण झाली त्याची जाऊ शकतो. त्याच्यामुळे बुवाचं वाचती येईपर्यंत मागा तुम्ही लढवून लागणार बुवा आणि वाईट सांगा ते पुढ्यात बसले तर 1000-1500 माझ्या पाठीलाच भरा. पण ह्या माणसाबरोबर जर आपण बोलला नाही ह्या माणसाबरोबर जर आपण बोलला नाही म्हणशाल तर काय चान्स देऊ नको बोललो तो गैरसमज. तर ह्या माणसात बोललाच नाही तरी तो ढीकवर चामडा काढून जाते मला. त्यामुळे असाच चामडा काढून घेण्यापेक्षा त्याची कळ काढून चामडा काढून घेतला
या ठिकाणी तसंच वाटतं याचकडून हे 101 रुपयाचा बघून असं वाटतं तुम्ही स्वीकारतो आम्हाला धन्यवाद.
रूपाचा अभंग सादर करतो कारण वेळ कमी असल्यामुळे जादू सांगायचं जर चढायला बसला तर गजर माझ्याकडे लक्षात भुवनच्या अजून पकवान वाटत आलेला आहे तोपर्यंत सुरुवातीक सांगितलं तुला या ठिकाणी रूपाचा आपण सादर करतो जोडीला काय सांगायचं आता सांगा मी जर हे नसत आहे ना तर कार्यक्रम फुकून गेलो तेव्हा शकतो तुम्ही विचार करा अजून करा अशा कलाकारांचा बुवा फक्त काय बोलत हवा खय बोलत हवा या फक्त आपल्या सर्व भवनेचा तुमचा चांगला समजतात आता केवढी मोठी रामायण झाली बुवा त्याच्यामुळे बोलताना फक्त विचार करा गजर माझ्या काय मग अजिबात बोलते झालं 11 वाजवले 12 वाजवले पण विचार करा बाजू तुम्ही सापवाडी आली हात किल्लो घडवलं बरं काहीतरी भरपूर काहीतरी हल्ला काय बुवा प्रत्येकाचं शक्य होतं नोकरी करतो वर्गाचा या ठिकाणी उपाचा अभंग
Madhava